मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या भाषेत केली टीका। त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी थेट इशारा दिलाय, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका। आम्ही खूप संयम बाळगला, मात्र आता काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं सरकारने सांगितलं। तर अंतरवाली सराटीमध्ये भाषणावेळी मनोज जरांगे आक्रमक, सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या, जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। फडणवीसांच्या दारात जाणारच, मला गोळ्या घातल्या तरी 72, मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा। काल मराठ्यांनी शांतपणे आंदोलनं केली तरी गुन्हे दाखल केले, जरांगेंचा आरोप। अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना, मी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाणार, जरांगेंची भूमिका। तर आधी उपचार घ्या, सहकाऱ्यांकडून जरांगेला विनंती। जालन्याच्या अंतरवाली जवळील भांबेरी गावात महिला आणि गावकऱ्यांचा रास्ता रोको, जरांगेंना अडवून उपचार घेण्याचा महिलांचा आग्रह। देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। माझा गेम करण्याचा, बदनाम करण्याचा डाव हे सगळं फडणवीस करतायत, यात शिंदे आणि अजित पवारांची माणसंही सामील, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप। मला सलाईनमधून विष देण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव होता, म्हणून सलाईन बंद केलं, जरांगेंचं मोठं वक्तव्य। माझा एन्काउंटर करण्याचाही प्लॅन होता, जरांगेंचे फडणवीसांवर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप। मी कुठल्याच पक्षाचा नाही आणि कुणासाठी काम करत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना धाक दाखवून शिवसेना सोडायला लावली, अजित पवारांनी भीतीमुळे पक्ष सोडला, ते कधी राष्ट्रवादी सोडणार नव्हते, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। एकनाथ खडसेंनी फडणवीसांमुळे पक्ष सोडला, विनोद तावडे फडणवीसांमुळे दिल्लीला जायला लागले, जरांगेंची टीका। तर महादेव जानकर धनगर नेते असल्यानं त्यांना डावलण्यात आल्याचा जरांगेंचा आरोप। सागर बंगला सरकारी, कुणीही येऊ शकतं, तर जरांगे खोटं बोलले त्यांनाही माहिती, जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर पवार आणि ठाकरेंची स्क्रिप्ट जरांगे का बोलतायत, फडणवीसांचा सवाल। आंदोलन करणाऱ्यांनी सरकारने केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी, मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना सल्ला। तर जरांगेंकडून खालच्या पातळीवर आरोप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये, नाव न घेता अजित पवारांचा जरांगेंना इशारा। तर मंत्र्यांना शिव्या देणे ही कुठली संस्कृती, अजित पवारांचा सवाल। जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का, नितेश राणेंचा सवाल। तर जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करत नाहीत, फडणवीसांवरच टीका का करतात, नितेश राणेंचा सवाल। मनोज जरांगेंना महाराष्ट्रातला एक मोठा नेता ऑपरेट करतोय, भाजप नेते आशिष देशमुखांचा आरोप। तर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध करतो, देशमुखांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप बिनबुडाचे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर जरांगेंनी फडणवीसांबद्दल बोलताना विचार केला पाहिजे, शेलारांचा सल्ला। मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी, आमदार प्रसाद लाड यांचा निशाणा। तर जरांगेंच्या मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावं, लाड यांची टीका। मनोज जरांगे मराठ्यांचं आंदोलन वेगळ्या आणि राजकीय दिशेने घेऊन जात आहेत, मराठा नेते नरेंद्र पाटलांचं वक्तव्य। तर जरांगेंचा बोलविता धनी कोण हे जनतेच्या लक्षात येत आहे, नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। कुणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगे पाटलांनी संयमाने घेणं गरजेचं, त्यांचा जीव अत्यंत महत्त्वाचा, मराठा आंदोलक योगेश केदार यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचा कुणीतरी गैरसमज करून दिलाय, भाजपचे खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया। चर्चेतनं मार्ग निघू शकतो, विखेंचा सल्ला। सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर न टिकणारं आरक्षण दिलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप। मराठ्यांमध्ये फूट पडली जाते ही वस्तुस्थिती, जरांगेंच्या प्रश्नांचं समाधान करणं सरकारची जबाबदारी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। जरांगेंची प्रत्येक मागणी मान्य, मग आंदोलन कशासाठी, मंत्री उदय सामंत यांचा सवाल। उपोषण सुरू असताना जरांगेंचा आवाज ठणठणीत कसा, मंत्री छगन भुजबळांचा सवाल। तर जरांगे 10 लोकांना ऐकत नव्हते, उपोषणकर्त्यामध्ये एवढी शक्ती कशी, भुजबळांचा जरांगे नाटोला। मनोज जरांगेंना सागर बंगल्यावर जाण्याची आवश्यकता नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, शिरसाटांचं जरांगेंना आवाहन। मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करतायत, बच्चू कडूंचा दावा।
सगळे सोयऱ्यांबाबतची प्रक्रिया होईपर्यंत जरांगेंनी शांत राहावं, मराठा समाजाच्या मोठ्या लोकांनी जरांगेंना समजवायला हवं, दीपक केसरकरांचा सल्ला. अंतरवाली सराटीत लाठीमार झाला तेव्हा आदेश देणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. भाजप काँग्रेसमय झाली आहे, संजय राऊत यांचा घणाघाती आरोप, घणाघाती टीका. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे, हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचंही हल्लाबोल. भाजप छोट्या पक्षांचा सांभाळ आणि सन्मान करणारी पार्टी, त्यामुळे लोक भाजपमध्ये येतील त्यांना पक्षात घेऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. तर चुकीची बातमी देणाऱ्याला नोटीस देणार असल्याचंही वक्तव्य. प्रत्येकाचं राजकारण वेगळं, तुम्ही आमचे पक्ष फोडा, आम्ही तुमचे पक्ष फोडू, गावं आणि शहरातले छोटे पक्ष संपवा, बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाला बच्चू कडूंचा इशारा. विरोधक म्हणतात राजकीय संस्कृती बिघडते, सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्यांनाही हेच सांगा, संजय राऊतांना उद्देशून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यावर चर्चा. तर शिंदे अजित पवारांकडून जरांगेंच्या आरोपांविरोधात तीव्र नाराजी. उद्या होणाऱ्या अधिवेशनपूर्व चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती. उद्या केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडणार, 4 महिन्याचा खर्च मान्य करून घेणार, तर जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. अधिवेशनात विरोधक काय आम्हाला घेरणार, आम्हीच त्यांना घेरलंय, गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका. तर आणखी 6 ते 7 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचाही गौप्यस्फोट. 29 फेब्रुवारीला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला जाहीर होण्याची शक्यता. वंचितल्या हव्या त्या जागा देण्यास आम्ही तयार, प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत, संजय राऊतांना विश्वास. 27 तारखेच्या मवियाच्या बैठकीत वंचितचे नेते सहभागी होणार, त्यांना आम्ही सन्मानाने सोबत घेतल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या 4 बैठका झाल्या, मात्र वंचितला फक्त 2 बैठकांचं निमंत्रण, वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती. जर वंचित मवियाचा घटक पक्ष आहे तर चर्चेतनं बाहेर का ठेवता, पुणकरांचा सवाल. सावरकरांचं नाव वापरून मतं मिळवली, पण त्यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, राहुल नार्वेकरांची आदित्य ठाकरेंवर टीका. 3 ते 4 वेळा पक्ष बदलणारे पुढच्या वेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा येतील, आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला. शिवसेनेबाबत उलटा निर्णय देणारे राहुल नार्वेकर अरविंद सावंत यांच्या विरोधात लढले तरी पडतील, ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका. नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा, पालकमंत्री दादा भुसेंची माहिती. भाजप आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष. चंद्रपूरमध्ये सभेत बोलताना जलील यांची नितेश राणेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका, तर आमच्यात सहन करण्याची क्षमता ती ओलांडायला लावू नका, जलील यांचा नितेश राणेंना इशारा. ज्यांच्या नावातच जलील आहे त्यांना अजून किती जलील करायचं, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न. इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर. कोकणातील मोठ्या नेत्याचा पराभव केल्याचं आजही दुःख, केसरकरांचं राणेंबाबत वक्तव्य. तर राणेंना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला तर आनंदच, केसरकरांची प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये जय बाबाजी भक्त परिवारामध्ये प्रमुख प्रचारांची बैठक, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, त्याप्रकारे मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे केला, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती. महायुतीमध्ये रामटेकवरून पेच कायम. आम्ही शरद पवारांसोबत नाही, मात्र शरद पवार आमच्या हृदयात, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. तर सदाभाऊ खोत यांनी तोंडाला आवर घालावा, मिटकरींचा सल्ला. शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, चिन्ह अनावरणावरनं फडणवीस आणि राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर. गोखले पूल आठवडाभरापासून तयार, मात्र घटनाबाह्य, मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, आदित्य ठाकरेंची टीका. इगो बाजूला ठेवून आजच MMRDA पुलाचं उद्घाटन करू द्या, ट्विटरवरून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. अंधेरीतल्या गोखले पुलाचं काम 100% पूर्ण, उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला होणार. मुंबई शहर आणि उपनगरात 839 महिला बचत गट असलेल्या हजारो कुटुंबियांवर बेकारीची कुऱ्हाड. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत येणारी कामं ठेकेदाराला देण्याचा महापालिकेचा निर्णय. या प्रकरणी राज ठाकरेंना दिलं निवेदन. भारतीय चित्रपटसृष्टीचा मागचा 100 वर्षांचा प्रवास 2B मेट्रो लाईन खाली उलगडणार. मुंबईच्या वांद्रे पश्चिमच्या मेट्रो लाईन खाली उभारणार बॉलिवूड थीम पार्क. यासाठी 200 कोटींचा खर्च. डोंबिवलीमध्ये श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवामुळे डोंबिवलीकरांना घेता येणार तिरुपती बालाजीचं दर्शन. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनं महोत्सवाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.